महामुंबई टाइम्स। 1,40,000 कुठेही घरकुल होत नाही। ग्रामीण भागातील घरकुलाच्या लाभार्थ्यांना ही खूप मोठी अडचण होत असते। मी आपल्या मार्फत विनंती करतो त्या घरकुलाच्या लाभार्थ्याला किमान 5 लाख रुपये तरी तिथं अनुदान देण्यात यावं आणि जी भोगवटाची अट आहे ती रद्द करण्यात यावी की ज्याच्या माध्यमातून त्या गोरगरीब लोकांना घरकुल तिथं मंजूर झाल्यानंतर सुद्धा तिथं त्याच्या बाबतीमध्ये त्यांना तिथं न्याय भेटला पाहिजे। आपल्या ग्रामविकास माध्यमातून मी विनंती करतोय की मातोश्री पांधन रस्ते ही अत्यंत गरज आहे। बुलेट ट्रेन सुरू झाली अहमदाबाद टू मुंबई, आमच्यासारख्या ग्रामीण भागातील लोकांना तिथं मजुरांना पैसे मिळत नाहीत आणि तिथं पंचायत समिती स्तरावर MIS होत नसल्यामुळे कुशल बिल निघण्यास अडचण तयार होत असते आणि त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला विनंती करतोय की मातोश्री पांधन रस्ते आणि बाकीची जी काही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून ही रस्ते सगळे घेण्यात यावीत। अध्यक्ष महोदय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणच्या माध्यमातून मी विनंती करतोय की आमच्या वसमत विधानसभा मतदारसंघातील इष्टांक संपलेला आहे, कॅम्पिंग लागलेली आहे। नवीन गरजू लाभार्थ्यांना अन्न पुरवठा योजनेचा लाभ मिळत नाही। तो लाभार्थी अन्न सुरक्षेच्या यादीत आहे। अशा लाभार्थ्यांना शिधापत्रिकेत त्याच्या कुटुंबातील सदस्यांची नावे समाविष्ट होत नाहीत। लाभार्थ्यांची EKYC केल्यानंतर तिथं द पॉस येत नाही, नॉट व्हेरीफाईड असे दाखवत आहे। त्यामुळे 5 वर्षाखालील वयोवृद्ध व्यक्तींना EKYC होत नाही। मी आपल्या मार्फत एवढी विनंती करतोय की नियोजन विभागाच्या माध्यमातून दादा आहे, दादा आम्हाला कधीच कशाचीच कमी पडू दिली नाही। या सभागृहातील सगळ्या सदस्यांना न्याय देण्याचं काम हे निश्चित अजितदादाच्या माध्यमातून होत असते। माझ्या इथं सुद्धा मला तिथं नियोजन विभागाच्या माध्यमातून एक विनंती करतोय की माझ्या मतदारसंघामधील माझं एकमेव शहर वसमत शहर आहे। तिथं नियोजन विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय एकच मॉनिटर राहिलं आहे। तिथं मला मराठा भवन असन, तिथं बौद्ध विहार असन, अण्णाभाऊ साठे सभागृह असन, अध्यक्ष महोदय अहिल्यादेवी होळकर सभागृह असन, तिथं हे सगळी सभागृह करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा। धन्यवाद अध्यक्ष साहेब। महामुंबई टाइम्स।